नमस्कार, मी दर्शना गांधी टॉप न्यूज मराठीच्या टॉप हेल्थ टिप्समध्ये तुमचं स्वागत करते. आपण गेले कितीतरी दिवस भेटतोय, कितीतरी योगा टिप्स मी तुम्हाला दिलेले आहेत. प्राणायामाच्या टिप्स असतील किंवा हस्तमुद्रा जी आहे, आपण नमस्ते मुद्रा शिकलो, तर त्याच्याबद्दलही बऱ्याच इन्फॉर्मेशन किंवा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. त्या तुम्ही करून बघतच असाल. कसे आहात तुम्ही सगळे? हेल्दी आहात ना? हेल्दीच राहा. पण हेल्दी राहण्यासाठी आपल्याला थोडा वेळ काढायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी करून बघायला लागतात. तर आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळतात. हे मी तुम्हाला कायमच सांगत आलेले की सातत्य आणि संयम ह्या दोन गोष्टी एक्सरसाइज करताना, योगा करताना, कुठलीही गोष्ट करताना आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात. तर आजचा आपला विषय काय आहे हेल्थ टिप्सचा? तर आज आपण भ्रामरी हा प्राणायाम शिकणार आहोत. जसं अनुलोम विलोम बद्दल मी तुम्हाला माहिती दिली की त्यांनी कितीतरी बेनिफिट्स आहेत आपल्या आयुष्यात. आपल्याला ऑक्सिजन लेवल तर हाय होतेच किंवा आपला ब्रेन स्टिम्युलेट होतो, शांत वाटतं, आपल्याला झोप चांगली येते, कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होतं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या अनुलोम विलोम या प्राणायामाने घडतातच. पण भ्रामरी हा प्राणायाम माझ्या मते तरी खूपच उपयुक्त प्राणायाम आहे. त्याचे खूप छान छान रिझल्ट्स आहेत. नुसतंच आपला ब्रेन स्टिम्युलेट होणे किंवा ऑक्सिजन मिळणे किंवा झोप चांगली राहणे ह्याच्या पुढेही काहीतरी प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यावरती भ्रामरी हा खूप चांगला प्राणायाम होऊ शकतो. जसं की आपण बघतो की बऱ्याच जणांना मानसिक ताण इतका असतो की डेली लाईफमध्ये त्यांना खूप स्ट्रगल होतं. पटकन राग येतो, कधी कधी तर नैराश्यात लोक बुडालेली बघायला मिळतात की कसं तरी आपलं काम उरकायचं आणि शांत बसायचं किंवा खूप चिडतात, खूप बोलतात. म्हणजे आपल्यालाही कळत नाही की ही व्यक्ती एवढी का तडतड करते, एवढी का चिडचिड करते. तर कारण त्याचं ब्रेन कुठेतरी त्याला एक नैराश्य आलेलं आहे, निगेटिव्ह वाइब्स जास्त डोक्यात तयार होतात. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे की आपल्याला पॉझिटिव्हनेस आपल्यामध्ये आणला पाहिजे. तर तो नुसताच प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोमनी तर येणारच आहे, पण ब्रेनला आपल्याला एक शिस्त लावली पाहिजे, त्याला एक ॲक्टिव्ह केलं पाहिजे. तर ते कसं करता येईल आपल्याला? तर त्याच्यासाठी भ्रामरी हा प्राणायाम आहे. खूप लोकांमध्ये तुम्ही बघायला मिळेल की काही लोक खूप शांत असतात की अहो तुम्ही बोलतच नाहीत, काहीच नाही, आपलं मत मांडत नाहीत, पण आतल्या आत त्यांना तो त्रास होत असतो. किंवा काही काही लोकांना आता मी काल भेटले होते तेही आठवत नाही. स्मृतिभ्रंश होतो की अरे 2 दिवसापूर्वी ही व्यक्ती आपल्याला भेटली होती आणि आता आठवतच नाही, हो भेटला असो आपण असं म्हणतात. किंवा मागच्या काही आठवणी असतात किंवा आपल्याला खूप ओळखीची लोक असतात, मध्ये काहीतरी गॅप जातो आणि ती भेटत नाहीत, पण पुन्हा त्यांच्याबद्दलच्या काहीच आठवणी राहत नाहीत, आपण विसरून जातो. तर भ्रामरी प्राणायामामध्ये तुम्हाला मानसिक ताण किंवा मानसिक व्याधीचं काही असतील तर त्यात तर बऱ्या व्हायला मदत होतेच, पण तुमची स्मृती परत यायला काहीशा प्रमाणात मागच्याही गोष्टी तुम्हाला आठवू शकतात. जर तुम्ही सातत्याने भ्रामरी प्राणायाम केला तर त्याची आवर्तनं खूप करायला लागतात. पण आपल्याला असं वाटतं 2-4 वेळा मी प्राणायाम केला म्हणजे मला आता सगळं आठवेल आणि माझं एकाग्र होऊन माझा मेंदू मला मागच्या आठवणी येतील किंवा माझा मानसिक त्रास कमी होईल. तर तसं नसतं. तुम्हाला त्याच्यामध्ये सातत्य ठेवायला लागतं आणि तुम्हाला रोज त्याची प्रॅक्टिस जरा जास्त करावी लागते. नॉर्मल लोकांना ज्यांना काही त्रास नाहीये त्यांनी नाही केलं जास्त तरी चालतं. एक 5 आवर्तनं केली, 10 आवर्तनं केली होऊन जातं. पण ज्यांना मानसिक त्रास आहे, ज्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रास आहे किंवा ज्यांना मेमरी म्हणजे पटकन काही आठवत नाही. आता जसं की मुलं असतात शाळेमध्ये खूप अभ्यास करतात, पण त्यांना असं परीक्षेला गेल्यानंतर त्यांना काहीच आठवत नाही. आपलंही असं होतं मोठ्यांचं की आपल्याला काहीतरी ऑफिसमध्ये काम असतं किंवा काहीतरी द्यायचं असतं, दाखवायचं असतं आणि आपण विसरूनच जातो की अरे हे मला करायचं होतं आणि नंतर आपल्याला आठवतं की मला हे काम माझं विसरून गेली, माझ्या डोक्यातनं गेलं. तर ब्रेनला तेवढं अलर्ट ठेवण्यासाठी, तुमच्या गोष्टी तुमच्या लक्षात राहण्यासाठी किंवा मागच्या गोष्टी तुम्हाला आठवण्यासाठी आणि तुमची मेमरी स्ट्रॉंग करण्यासाठी भ्रामरी प्राणायाम हा उत्तम प्राणायाम आहे. आणि त्याची आवर्तनं कशी आणि किती करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. भ्रामरी प्राणायामात आपण डायरेक्ट ब्रेनशी कनेक्ट होणार आहोत. म्हणजे ब्रेनला स्टिम्युलेट नाही करणार आहोत, तर डायरेक्ट आपण ब्रेनला ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आपण जे ब्रेनला इतर प्राणायाम करतो त्यांनी ब्रेन स्टिम्युलेट होत असतो, पण भ्रामरीमध्ये आपण त्याला जे व्हायब्रेशन्स देणार आहोत त्यांनी तो ॲक्टिव्ह होणार आहे. आणि आपला जो ब्रेन आहे तो 2 वेव्ज आहेत ब्रेनमध्ये, एक अल्फा आणि बीटा, हे तुम्हाला ऐकून माहीत असेल. आणि ते 2 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी काम करतात. म्हणजे जर अल्फा जर असेल तर अल्फा ही एकदम रिलॅक्सिंग ठेवते ब्रेनला किंवा शांत वाटतं, सुदिंग वाटतं.
आणि हळूवार असते ती, म्हणजे जेवढं तुम्ही आरामदायी फील कराल अल्फामध्ये. आणि बीटामध्ये तुम्ही खूप जागरूक असता. म्हणजे काय, तर तुमचं सतत लक्ष व्यवस्थित असतं, आजूबाजूला काय घडामोडी घडतात त्याच्यावर तुम्ही अवेअर असता, म्हणजे तो अवेअरनेस खूप असतो बीटामध्ये. तसंच आपल्या ब्रेनमध्ये अजून काय जास्त चांगलं असतं तर मज्जारज्जू, आणि ते काय करतात तर आपल्या ब्रेनकडनं सिग्नल पोहोचवण्याचं काम करत असतात. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये भ्रामरी प्राणायाम केल्याने खूप फरक दिसतो आणि ते सुधारायला, म्हणजे त्यांचं काम चांगलंच होत असतं पण त्याला अजून एक बूस्ट मिळतो आणि त्यांचं काम सुधारतं. जसं की आपला मेंदू आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या अल्फा आहे, बीटा आहे, ते फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे. त्याच्यानंतर मज्जारज्जूंचं काम चालू आहे. ह्या सगळ्याला जी चालना लागते किंवा ब्रेनला जे हे करायला जी ताकद लागते, स्ट्रेंथ लागते, ती आपल्याला भ्रामरी प्राणायामातनं देता येते. आणि ती करताना आपल्याला स्वतःलाही कळतं की अरे, आपल्या ब्रेनमध्ये काहीतरी ॲक्टिवेट झालेलं आहे. आपले न्यूरॉन्स, ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स आहेत ते ॲक्टिव्ह झालेले आहेत. म्हणजे मी सांगते की मानसिक त्रास असतील, नैराश्य असेल, उगाचच डीप थिंकिंग असेल आणि चित्रविचित्र विचार आपल्या डोक्यात येत असतील, ह्याच्यासाठी भ्रामरी प्राणायाम हा उत्तम आहे. तुम्हाला त्याचे रिझल्ट अमेझिंग मिळतील. आणि स्मृतिभ्रंशासाठी तर मी सांगितलेच आहे की स्मृतिभ्रंश होत असेल किंवा मेमरी लॉस जे काही आपण म्हणू, त्या गोष्टीत सुद्धा भ्रामरी प्राणायामाने भरपूर उपयोग होतो. तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे की भ्रामरी प्राणायाम कसा करायचा. त्याची एक साधारण पद्धत सगळ्यांना माहिती असते की आपण ते जे काही सगळं बंद करून ते भ्रामरी प्राणायामाने इथून आपण एक जो भुंगा असतो किंवा भवरा म्हणतो हिंदीमध्ये त्याचा एक आवाज काढतो. तर हे सगळं कसं करायचं आणि त्याचे एक 2-3 प्रकार आहेत जे मी तुम्हाला आता इथे करून दाखवणार आहे. तुम्ही सगळ्या प्रकारांनी केले तरी चालतात आणि किंवा एका प्रकाराने फॉलो केलं जो मेन आहे त्याच्यामध्ये तरीही चालतं. तर चला तर मग आपण आता करून बघूयात भ्रामरी प्राणायाम कसा करायचा. चला तर मग तुम्ही तयार आहात का? मी तयार आहे. तर भ्रामरी प्राणायाम करताना आपण कान, डोळे बंद करणार आहोत. तर ते कसे बंद करायचे? सुरुवातीला सोप्पा भ्रामरी प्राणायाम आहे की फक्त तुम्ही जे इंडेक्स फिंगर आहे, पहिलं बोट आहे आपलं, ते कानामध्ये घालू शकता. ते असं घातल्यानंतर ते थोडंसं रोल करायचं आहे, म्हणजे कान पूर्ण बंद होतात. पूर्ण श्वास आत घ्यायचा आहे. परत श्वास घ्यायचा आहे. श्वास संपेपर्यंत तो आवाज आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. इनहेल, तर ही सुद्धा एक पद्धत आहे. सुरुवातीला बेसिक म्हणू शकतो आपण असं करून बघू शकतो. नंतर अजून एक पद्धत आहे दुसरी की आपल्या कानाच्या इथे हा पडदा असतो बघा बाहेरच्या साईडला, त्यालाही पडदाच म्हणतात. पण हा जो पार्ट असतो एका मासाचा छोटासा, तर त्याला आपण क्लोज करणार आहोत वरून बाहेरनं, म्हणजे बाहेरच्या साईडला तो आहे, त्याला आपण आतमधल्या साईडला दाबणार आहोत आणि तशा प्रकारे आपण तो करून बघणार आहोत. तर हे दोन्ही अंगठे मी इथून इथे ठेवलेले आहेत त्या बाहेरच्या स्किनवर, ते बंद केली आहे स्किन आणि मी ब्रेनच्या मध्ये हे दोन्ही इथे प्रेशर निर्माण केलंय वरती. खूप प्रेशर नाही, हलकं प्रेशर. आपला जो टाळू असतो त्या टाळूवरती मी हलकं प्रेशर तयार केलंय आणि माझे कान आता बाहेरच्या साईडनी पूर्ण बंद आहेत. आणि आता मी श्वास घेणार आहे आणि पुन्हा तो सेम जो मगाशी मी भवरासारखा आवाज काढला किंवा भुंगा म्हणतो आपण, तसा आवाज आपण घशामध्ये स्वतःच त्याचे व्हायब्रेशन्स तयार करायचे. तर चला तर मग सुरू करूयात. आता तुम्ही म्हणाल की नुसता मकार सुद्धा तर आपण घेऊ शकतो करून, असा आवाजही काढू शकतो. पण जेव्हा आपण त्या भुंग्यासारखा आवाज काढतो, भवऱ्यासारखा आवाज काढतो, तेव्हा खूप जास्त व्हायब्रेशन्स तयार होतात घशामध्ये आणि ते व्हायब्रेशन आपल्या घशातनं ब्रेनपर्यंत पोहोचत असतात. सो एका
म्हणजे एका विशिष्ट लहरीमध्ये ते व्हायब्रेशन्स येतात एका साऊंडमध्ये आणि ते ब्रेनला डायरेक्ट हिट करतात. त्याच्यामुळे ब्रेन ॲक्टिव्ह व्हायला मदत होत असते. आता तिसरा प्रकार जो युजली सगळे करतात तो असा आहे की 2 बोटं आपण इथे ठेवणार आहोत, बाकीची बोटं नाकापाशी आणि ओठापाशी किंवा आपण इथेही ठेवू शकतो, जसं तुम्हाला प्लेसमेंट बरोबर आहे. परत सेम कानाच्या जे बाहेरचा पडदा आहे तो मी घट्ट बंद करणार आहे, श्वास घेणार आहे. डोळ्यांवर जास्त दाब द्यायचा नाहीये, नाहीतर डोळे दुखू शकतात किंवा अंधारी येऊ शकते. त्याच्यामुळे थोडंसंच प्रेशर डोळ्यांवर द्यायचं आहे. कान बंद, डोळे बंद. एकदम डोळे उघडायचे नाहीत, कारण जर तुम्ही उजेडात बसला असेल तर डोळ्यांना त्रास होऊ शकतो. सो ते डोळे हळूहळू उघडायचे आहेत, एकदम एक्सपोज नाही करायचे ते उजेडाकडे. शांत ठिकाणी, थोड्याशा अंधारा ठिकाणी बसलात तर बेस्टच होईल. अशा पद्धतीने हे 3 वेगवेगळे प्रकार मी दाखवले. तर आता हे प्रकार करताना व्यवस्थित एका ठिकाणी शांत बसायचंय. मांडी घालून बसा, सोफ्यावर बसा, खुर्चीत बसा, जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे बसा. डिस्कम्फर्ट जिथे असेल तिथे तुम्ही करायला गेलात तर ते नीट होत नाही. त्याच्यामुळे हे करताना साधारण सुरुवातीला तुम्ही 5, 10, 15, 20, 25 असं करू शकता. ज्याला काही जास्त त्रास नाहीये, ज्यांना काही मानसिक त्रास नाहीये किंवा खूप पटकन टेन्शन येत नाही, नॉर्मल आहे, त्यांनी कमी प्रमाणात केलं तरी चालतं. पण ज्यांना स्वतःचं आपल्याला कळत असतं की नाही, मला पटकन राग येतो, मी पटकन भावनिक होतीये, मला कुणी काही बोललं की मला चटकन रडू येतंय आणि माझा समतोल साधला जात नाहीये माझ्या भावनांचा, त्या लोकांनी हळूहळू 25, 50, 60 असं हळूहळू वाढवलं तर चालतं. तुम्हाला तुमच्या वागण्यापासून तुमच्या थिंकिंगमध्ये सुद्धा फरक जाणवायला लागेल. तुम्ही शांत व्हाल, तुम्हाला तुमच्या रागावरती कंट्रोल येणार आहे, भावनांवरती कंट्रोल येणार आहे. आणि तो खूप महत्त्वाचा आहे आजकाल, कारण आपण अख्खा दिवस एखादी गोष्ट पटली नाही, आवडली नाही, राग आला किंवा वाईट वाटलं तर त्याचा विचार करत अख्खा दिवस घालवतो आणि मग नंतर आपल्याला कळतं अरे किती छोटी गोष्ट होती पण मी त्याच्यावर एवढा विचार केला. तर हे कुठेतरी आपल्याला थांबवायचं आहे. काही लोकांना तेही कळत नाही, ते जास्त निगेटिव्ह होत जातात आणि त्याच्यानंतर नैराश्यात जातात. सो त्याच्यावरती प्राणायाम हे योगामध्ये इतकी सुंदर सोल्युशन्स आहेत. आपल्याकडे प्रत्येक काही झालं की डॉक्टरकडे पळा, ते पळायला हरकत नाही. पण त्याच्याबरोबरच म्हणजे डॉक्टरकडे तर गेलंच पाहिजे तुम्हाला काही इश्यूज असतील, पण त्याच्याबरोबर हे तर काही हरकत नाही आहे ना करायला. हे गोष्टी फुकट आहेत. ह्याच्यासाठी फक्त तुमचा वेळ जाणार आहे. हे पण ट्राय करून बघा, तुम्हाला याचे रिझल्ट्स खूप छान मिळणार आहेत. तर आता आपण भ्रामरी प्राणायाम ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने करा. हळूहळू त्याचा रेशो वाढवा आणि त्याचे रिझल्ट्स अनुभवा. तुम्हाला ब्रेनमध्ये सुरुवातीला मेंदूमध्ये असं थोडं मुंग्या आल्यासारखं वाटेल किंवा शांत वाटेल. असं कधी कधी आपण खूप ठिकाणी एका वेळी बसलो की आपल्याला कसं मुंग्या आल्यासारखं बारीक होतं किंवा त्या ठिकाणी असं गार किंवा थंड जाणवतं की थोडंसं बधीर झाली आहे ती जागा, असं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे सुरुवातीलाच आपण 50, 55, 60 असं करायचं नाहीये. 5 करायचे आहेत, मग त्याची सवय झाली की 10, 15, 20 असं वाढवत जायचंय आणि ह्या प्रॅक्टिसने तुम्हाला नक्की फरक पडेल. आता ह्याचे फायदे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेत की काय काय आहेत, पण अजून फायदे असतात की काही लोकांना बघा, तुम्हाला कानाला दडे बसल्यासारखं होतं. म्हणजे सकाळ, दुपार, रात्र कुठेही गाडीवरनं जरी गेले तरी दडे बसल्यासारखं होतं की थोड्या वेळ काही ऐकूच येत नाही किंवा कधी कधी काही लोकांना कुई असा आवाज सतत कानातनं येतो की काही जरी गाडीवर असतील, मीटिंगमध्ये असतील, टीव्ही बघत असतील तरी मध्येच असं होतं की असं असं करायला लागतं आपण की असं काय होतंय, कुई आवाज काय येतोय. त्याच्यासाठी सुद्धा भ्रामरी प्राणायाम खूप उत्तम प्राणायाम आहे. तुम्हाला फरक जाणवेल की ह्या गोष्टी तुमच्या हळूहळू कमी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ते सुद्धा भ्रामरीमधनं तुमचं बरं होणार आहे. किंवा काही लोकांना आता इतके इयरफोन्स वापरतात सध्या सतत गाडीवर बघा, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, घरी असेल, बाहेर असेल, मुलं, आई वडील, आपल्या आजी आजोबा सुद्धा हेडफोन्स लावून बसतात. काय त्या कानांची वाट लागत असेल तर तुम्ही बघा, त्याला काही ऑप्शन पण नाही. आपण परिस्थिती जी आता आहे ती तर नाही बदलू शकत, पण आपण स्वतःला त्यातनं बाहेर काढण्यासाठी आपल्या शरीराला मदत करू शकतो. ती मदत म्हणजे हे प्राणायाम आहेत.
डोळे चांगले होणार आहेत, कान चांगले होणार आहेत. हे सगळे गॅजेट्स वापरून पण तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल तर प्राणायामाशिवाय दुसरा उपाय नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, आत्तापर्यंत मला इतके अनुभव आलेत की कानात हेडफोन्स लावून सतत 2-2 तास कॉल्स चालतात किंवा मुलं सुद्धा 2-2 तास त्याच्यावरती कार्टून्स बघतायत, गेम्स खेळतायत, कानामध्ये हेडफोन्स असतात. कानाच्या पडद्यांची वाट लागते आणि पुढे जाऊन हे प्रॉब्लेम्स एवढे वाढणार आहेत की आपल्याला खूप कमी वयातच ऐकू येणार नाहीये किंवा खूप लाऊड आपणच बोलायला लागू. आपल्याला असं कळतं की अरे मी का लाऊड बोलतोय, कारण मला स्वतःला कमी ऐकू येतोय म्हणून माझा आवाज वाढतोय का. ह्या सगळ्या गोष्टींवरती भ्रामरी प्राणायाम खूप उत्तम आहे, खूप उत्तम आहे. अनुलोम विलोम आणि भ्रामरी ह्याला दुसरं काहीही ऑप्शनच नाहीये. पुढच्या आयुष्यात तुम्हाला स्वतःला जाणवेल. माझ्या घरात माझ्याकडे पण उदाहरण आहे की कान दुखायला लागलेला, इथून कानाला कळ लागते. का तर दिवसभर ते हेडफोन्स आणि कॉल्स चालू असतात. मुलांना कळत नाही, मुलं बोलू शकत नाहीत आई वडिलांशी की मला असं दुखतंय किंवा माझ्या डोळ्यातनं पाणी येते, मला डोळ्याला कमी दिसतंय. त्याच्यासाठी तुम्हाला त्यांनाही त्यांच्याकडनंही ते फार छोटे असतील तर नाही करून घेऊ शकत, पण जर मध्यमवयीन असतील तर त्यांच्याकडनंही भ्रामरी प्राणायाम आणि अनुलोम विलोम करून घ्या आणि त्यांचं तरी फ्युचर चांगलं करा. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला आज एकच हेल्थ टिप आहे की जे आत्तापर्यंत शिकवलंय ना ते माझ्याकडूनच नाही, कुठेही जिथे शिकायला मिळेल तिथे जा आणि प्लीज शिका. आपल्या मुलांनाही शिकवा आणि त्यांचं फ्युचर सेव्ह करा, त्यांना हेल्दी ठेवा. दुसरा ऑप्शनच नाही आपल्याकडे. आपली हेल्थ आपल्याला अशीच सांभाळावी लागणार आहे. पुढे सतत वेगवेगळ्या गोष्टी येत जाणार आहेत, गॅजेट्स वाढत जाणार आहेत. पण जर तुमचे पार्ट्सच त्याच्यासाठी तयार नसतील किंवा डॅमेज झाले तर तुम्ही काय करणार आहात. सो आत्तापासून काळजी घ्या आणि आपलं घर आपल्यामुळेच हेल्दी होणार आहे. सो स्वतःपासून सुरुवात करा, म्हणजे सगळं घर हेल्दी होईल. आमचा कार्यक्रम जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्सची आम्ही नक्की वाट बघत आहोत. माझा नंबर स्क्रीनवर दिलेला असतो, तिथे तुम्ही प्रश्न विचारू शकता. प्रश्न काय तर मी शिकवल्याबद्दलचे नाही पडणार तुम्हाला. तुम्हाला काय त्रास होत आहेत, तुम्हाला त्याच्यावर काही सोल्युशन हवं आहे का, तर स्वतःचा अभ्यास करा स्वतःच्या शरीराचा, आणि जर काही त्रास तुम्हाला तसा वाटत असेल तर प्लीज माझ्या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करू शकता. धन्यवाद.